प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। जुन्या वाड्यातून संत गजानन संत एकनाथ महाराजांची पालखी समाधी मंदिरात निघाली आहे। सूर्यास्तावेळी पालखी समाधी मंदिरातून प्रस्थान करणार आहे। शेकडो वारकऱ्यांसह विठू नामाच्या गजरात पालखी मार्गस्थ होणार आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, पालखीचं आता प्रस्थान होत आहे, पालखी समाधी मंदिराकडे निघालेली आहे, कसा सोहळा रंगतोय? आता आपण हाच सोहळा पाहूया। काही वेळापूर्वीच नाथांच्या जुन्या वाड्यातून पालखीनं प्रस्थान ठेवलेलं आहे। आता ही पालखी समाधी मंदिराकडे या ठिकाणी निघाली आहे। भानुदास एकनाथचा गजर करत ही सगळी मंडळी या ठिकाणी पुढे निघाली आहे। गजर आपण ऐकू। एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ असा भानुदास एकनाथचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ही पालखी पुढे निघाली आहे। महाराज, कसा उत्साह असतो? उत्साह कसा असतो? खूप आनंदाचा सोहळा आहे आणि नाथ महाराजांचं प्रस्थान आज एवढ्या मोठ्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाले। अतिशय आनंदामध्ये आता पंढरीच्या दिशेने वारकरी निघालेले आहेत आणि भरपूर संख्येने आज वारकरी पैठण नगरी अगदी दुमदमून निघाली या ठिकाणी। त्यांचं वारीचं जवळजवळ 40वे वर्ष आहे। आपल्यासोबत आणखी काही महाराज आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय उत्साह आहे आज पालखीचा? आनंदाची गोष्ट आहे, सगळे आनंदाची गोष्ट आहे। सगळे माणसं आनंदाने वारीला चाललेली आहेत। बरं, आस आहे पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची? आशा आहे पण बरोबर, आनंदाने सगळे आशा धरून दर्शनाला चाललेली आहेत। निश्चित आपण पाहतोय की भानुदास एकनाथच्या गजरामध्ये वारकरी हे पुढे निघालेले आहेत आणि आता काही वेळातच ही पालखी नाथांच्या समाधी मंदिरापर्यंत पोहोचेल, तिथे काही काळ विसावेल आणि त्यानंतर पालखीचं प्रस्थान जे आहे ते या ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळी होईल आणि सूर्यास्ताच्या वेळी पालखी ही पंढरपूरच्या दिशेनं या ठिकाणी रवाना होईल। मात्र सध्या या पालखीमध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्साह पाहायला मिळतो आहे आणि जे कोणी पोहोचू शकत नाहीत अशा लोकांपर्यंत आपण पाहूया की हा वारीचा सोहळा या ठिकाणी एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ह्या पालखीनं या ठिकाणी प्रस्थान ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रज्ञा, बरोबर आहे। कालातीत असा हा वारीचा सोहळा आणि वारकऱ्यांच्या मनात दाटून आलेल्या शब्दातीत अशा भावना आणि याचा अपूर्व संगम आपल्याला सध्या इथे पैठणमध्ये पाहायला मिळतोय। धन्यवाद कृष्णा, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।